प्रतीक्षेची उत्कटता अधिक धारदार न करता आपण लगेचच या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की समोर ज्या रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत त्या खुर्च्यांमध्ये आपण लगोलग आपली उपस्थिती दाखवावी, जेणेकरून आम्हाला लवकरच हा कार्यक्रम सुरू करता येईल. विलासजी खानोलकर, विनंती आहे की आपण लवकरच या रंगमंचाकडे यावं आणि आपण अगदी काही वेळातच पुढच्या 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. प्रवास आहे तो पुढील काही वेळ आपल्याला लाभणार आहे. मी त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मानित करू इच्छितो. या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे कवी महेश केळुसकर यांनी प्रथम सन्मानित व्हावे. मी विनंती करतो की महेशजी केळुसकर यांनी रंगमंचावर या काव्यमंचावर सन्मानित व्हावे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण महेशजी यांच्यासाठी. महेशजी हे नाव आपल्यासाठी सगळ्यांसाठी परिचित आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या शब्दांच्या गुंफणीने आणि लेखणीच्या सामर्थ्याने ज्यांनी जगभरामध्ये एक आपली स्वतःची कविता बऱ्यापैकी आपल्याला प्रवाहित ठेवली असे महेशजी. यानंतर शशिकांत वसंत तिरोडकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांची संक्षिप्त ओळख मी करून देणारच आहे. प्रथमतः त्यांना मी सगळ्यांना आमंत्रित करतो. यानंतर गोविंदजी नाईक गझलकार हे उपस्थित आहेत आणि त्यांच्यानंतर या कार्यक्रमाला पुढील कवयित्री आहेत त्या म्हणजे प्राजक्ता सामंत. मी विनंती करतो की प्राजक्ताताई यांनी या निमित्ताने या चारही कवींनी आपली जागा आहे ती आपल्या टाळ्यांच्या गजराने सन्मानित करावी. आपल्या सगळ्यांच्या टाळ्या या ठिकाणी रसिक थोडेसे आपले आहेत ते उशिरा येतील किंवा जे रसिक आहेत त्यांच्या दर्दी रसिकतेबरोबर आपला हा काव्यरंगाचा कार्यक्रम आहे तो फुलणार आहे. विलासजी यांना सुद्धा मी आमंत्रित करतो, कारण आपण या कार्यक्रमाचे आयोजक आणि एकूणच या काव्यरंगाचा प्रपंच करण्यासाठी तुम्ही हा हिरहिरीने पुढाकार घेतलात. त्यामुळे या आशिया गावामध्ये या लालमातीमध्ये या नामवंत कवींचं सन्मान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या शब्दांची रचना ऐकायची आहे. मी विनंती करतो सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाचे आयोजक आणि या कार्यक्रमाचा प्रपंच करणारे विलासजी खानोलकर आपल्या सगळ्यांच्या वतीनं या आशिया गावामध्ये आणि या अतिरुद्र स्वाहागाराच्या निमित्ताने महेशजी केळुसकर यांचं सर्वप्रथम स्वागत करतील. महेशजी यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतो. शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ अशा पद्धतीने या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या कवितांनी एक वेगळा ठसा उमटवलेले डॉक्टर महेश केळुसकर हे ठाण्याचे रहिवासी आहेत, पण ते मूळचे सिंधुदुर्गचे असणारे MA PhD पर्यंत शिक्षण आणि आकाशवाणीवर कार्यक्रम अधिकारी, साहित्य लेखन आणि वाचकांच्या मनात घर करून बसलेले मोर, पहारा, झिंजिनाट हे कविता संग्रह, रोडवे, मी, माझा बेंडबाजा हे कविता लेख अशा अनेक ठिकाणी त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. अर्थात त्यांच्या शब्दांनी आणि त्यांच्या कवितांनी त्यांची विस्तृत ओळख आहे ती आपल्याला होईल. यानंतर स्वागत करण्याची विनंती करतो शशिकांत वसंत तिरोडकर, मूळ गाव फोंडाघाट, सध्या वास्तव्य पुणे, मराठी मालवणी कविता लेखन. मी विनंती करतो शशिकांत तिरोडकर यांचं यथोचित सन्मान स्वागत करू आपण सगळ्यांच्या वतीनं. विलासजी खानोलकर ही आपल्या प्रेमाची शाल या ठिकाणी त्यांना देत आहेत आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करत आहेत, स्वागत करत आहेत. मराठी मालवणी कविता लेखन NTC मधून त्यांनी वरिष्ठ अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. काहूर अक्षरनामा या त्यांच्या कविता संग्रह आपल्याला भेटीला आलेला आहे आणि आरती प्रभू पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार म्हणजे नारायण सुर्वे कवी यांची जन्मशताब्दी वर्ष चालू आहे आणि त्यांच्या नावाने त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. अक्षरगंध काव्य पुरस्कार आणि मसापाचा सर्वोत्तम काव्य पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. यानंतर मी गोविंदजी नाईक यांचं स्वागत करण्याची विनंती करणार आहे विलासजी खानोलकर यांना. गोविंदजी नाईक यांच्याचबरोबर एक गझल आपल्या समोर चालून येते. मराठी गझलकार आहेत आणि व्यवसायाने ते चित्रकार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे जन्मलेले JJ स्कूल ऑफ आर्टमधून कला शिक्षण त्यांनी घेतलेले आहे. डोळ्यात आसवांचा डोळ्यात आसवांचा हा गझल संग्रह आहे तो आपल्या भेटीला आलेला आहे. त्यांच्या गझल आणि शेर आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळणारच आहेत. पण एकच होती छत्री तेव्हा दोघांसाठी, मग आला दोघांच्याही वाट्याला पाऊस, अशा पद्धतीचं खूप शेरांची गुंफण आहे ती त्यांच्या शेर शायरीमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आताच मला मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी मी स्वागत करतो आहे, पण शशिकांतजी तिरोडकर साहेबांचा आज वाढदिवस आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे, त्यामुळे आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. यानंतर प्राजक्ता सामंत वालावल या मूळ गावावरून आलेल्या आणि शिक्षणानिमित्त BSc नर्सिंग ठाणे कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या प्राजक्ता यांचा सन्मान करण्याची स्वागत करण्याची विनंती मी विलासजी खानोलकरांना करतो.
मालवणी कथा, ललित लेख, तसंच लेख, कथालेखन आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेमार्फत त्या प्रसिद्धी प्रमुख आहेत. राज्यस्तरीय संमेलने या संस्थेमार्फत होतात आणि स्त्री मनाचं सूक्ष्म भाव अतिशय सुंदर पद्धतीने शब्दात गुंफणारी प्रतिभावान कवयित्री अशी त्यांची ओळख आहे. अर्थात हे सर्व सन्माननीय महनीय व्यक्तिमत्व आहेत. सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्या रसिकांच्या जोरदार टाळ्यामध्ये आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि ही संध्याकाळ आहे ती तुमच्या शब्दांनी, तुमच्या रसिकतेने ही आहे आमच्यासाठी बहारदार करावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि स्थानापन्न होण्याची विनंती करतो. माणसं कविता लिहितात, कवितेचं गाव आहे ते मनामध्ये प्रत्येकाच्या चालत असतं. नेमकं कविता ही एक सशक्त अभिव्यक्ती असते आणि ही सशक्त अभिव्यक्ती आपल्याला भूतकाळात नेते आणि आपल्याला आठवणीत घेऊन जाते. या सगळ्याचं प्रपंच करताना हा पहाटेचा दवस्पर्श जिवंत करण्याचं जो प्रपंच विलाजी यांच्या मनामध्ये आला, तो हा दवस्पर्श आपल्यापर्यंत घेऊन जाण्याचा नेमका त्यांच्या मनातला जो प्रपंच आहे तो काय होता याबाबत प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी विलाजी 2 शब्दात मांडणार आहेत आणि नंतर आपण या काव्यरंगाचा रंग आहे तो या ठिकाणी बघणार आहोत. मी विलाजींना विनंती करतो की प्रास्ताविक करावं. नमस्कार. अतिरुद्र स्वाहाकार 2026 श्री दत्तक्षेत्र आश्रयमठ दत्त मंदिराचं 10वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने होणारा हे महाअनुष्ठान आणि या महाअनुष्ठानाच्या निमित्तानं आजच्या व्यासपीठावर आहेत 4 साहित्य क्षेत्रातली फार मोठी नावं. रसिक मित्र, खरं म्हणजे अशा एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये त्या संध्याकाळी किंवा त्या रात्री व्यासपीठावरून एखाद्या भजनाचा, कीर्तनाचा, प्रवचनाचा, पुराण वाचनाचा किंवा फार तर दशावताराचा अशा प्रकारचा प्रयोग होत असतो. परंतु प्रथमच मला वाटतं जिल्हा सिंधुदुर्गमध्ये असा एक प्रयोग होतो की एवढ्या मोठ्या महाअनुष्ठानाच्या ठिकाणी रात्री व्यासपीठावर असा कवितांचा एक कार्यक्रम होतो आहे. गेली 10 वर्ष आपण बघतो आहोत की दत्तक्षेत्र आश्रयमठ यांनी जे काही वेगळेपण या स्थानामध्ये केलं, आपण त्याचे सगळे साक्षीदार आहात. जिल्ह्यामध्ये त्याचं अनुकरण झालेलं आहे, मी अभिमानाने सांगतो. आणि याचंही कुठेतरी जिल्ह्यामध्ये काही दिवसात अनुकरण होईल आणि ते व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. खरं म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम ठरवत असताना प्रत्येक दिवशी वेगवेगळी रुची देणारे कार्यक्रम आहेत. काल परवाच्या दिवशी गावातल्याच लोकांचा स्थानिक कार्यक्रम झाला, काल नारदीय कीर्तन झालं, आज हे काव्य संमेलन आहे, उद्या दशावतार आहे, परवा डबलबारी आहे, परवा शास्त्रीय गायन आहे. त्याच्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 32 लोककला एकत्र गुंफलेल्या अशा रंगमातीचा नावाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आहे. जयतीर्थ मेवंडी यांचं अभंगवाणी शास्त्रीय संगीत आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये आजचा हा दिवस एका वेगळ्या उंचीवर आपण नेऊन ठेवतो आहोत, कारण हा जिल्ह्यातला पहिला प्रयोग आहे. या दत्तस्थानात काम करत असताना प्रत्येक वेळी मी जेव्हा जे काही करत असतो त्या ठिकाणी मला दत्त महाराज दर्शन देत असतात असा माझा विश्वास आहे. आणि त्याचाच अनुभव आताही मला आला की कुठल्याही माझी बघण्याची दृष्टी ही तशी असल्यामुळे कदाचित असेल, मी हा कार्यक्रम 6 महिन्यापूर्वी महेशजी केळुसकरांशी पहिल्यांदा बोललो आणि त्यानं सांगितलं, म्हटलं असा असा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात म्हटलं एक काव्य संमेलनाचा कार्यक्रम करायचा आहे. तर महेशजींचा प्रश्न होता की विलास वाजलेत किती म्हणून. तर म्हटलं सकाळचे 6 साडेदहा वाजलेत. तर म्हटलं हा कार्यक्रम आपण करू. तर असा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. एक अर्धा मिनिट फक्त बोलतो की दत्त महाराजांची जी जन्मकथा आहे त्या जन्मकथेमध्ये 3 बाळं झाली अनुसयेची आणि त्या 3 बाळांचं नाव ठेवलं गेलं. एकाचं ब्रह्मा, एकाचं विष्णू आणि एकाचं महेश. या विष्णूचा पुढे दत्त झाला, महेशाचा पुढे शंकर झाला आणि ब्रह्म्याचा मग ब्रह्मदेवाचा मग चंद्र झाला. अशी एक कथा आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक ठाई मला दत्त महाराज दिसतात. हे या 3 रूपात मला इथे दत्त महाराज दिसत आहेत. या ठिकाणी जो चंद्र झाला तो शशिकांत इथे आहे. जो शंकर झाला तो महेश इथे आहे आणि जो विष्णू झाला तो गोविंद इथे आहे. अशा त्या त्रिमूर्तींचं दर्शन मला या ठिकाणी होतं आहे.
आणि दत्तात्रय म्हटलं की त्या ठिकाणी गायत्री आल्याशिवाय राहतच नाही, म्हणून ही प्राजक्ता गायत्री बनून या ठिकाणी आलेली आहे. या सर्वांच्या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्याची अनुमती देतो. धन्यवाद. धन्यवाद विलासजी, तुमच्या नेहमीच्या शैलीमध्ये या ठिकाणी आपलं वेगळेपण आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा प्रपंच करताना या त्रिमूर्तींच्या रूपाने आणि गायत्रीच्या रूपानं तुम्ही जी गुंफण बांधलात आणि त्याबद्दल कार्यक्रमाची एक वेगळी उंची आमच्या मनामध्ये आहे, ती काव्यरंगाच्या निमित्ताने आहे, ती फुलत राहणार आहे असा आशावादच या निमित्ताने मला सांगावासा वाटतो. या निमित्ताने तुमच्यामधलं आणि रसिकांमधलं अंतर आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मी माईक आहे तो महेशजी यांच्याकडे सुपूर्द करतो. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा रसिकांच्या आणि आशियाच्या गावाच्या निमित्ताने या भूमीमध्ये आपलं स्वागत करतो आणि या काव्यरंगाचा रंग आहे तो आपण सगळ्यांनी या निमित्ताने स्वतःवर उडवावा, उधळून घ्यावा, काव्यरंगामध्ये डुंबून जाऊया आणि काव्यरंगाचा मनसोक्त आस्वाद घेऊया. महेशजी, कार्यक्रमाची आपण छान सुरुवात करा. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. आज या ठिकाणी आम्ही आहोत हे केवळ दत्त महाराजांची इच्छा आणि त्यांच्या कृपेमुळे. अन्यथा एवढ्या मोठ्या अतिरुद्र स्वाहाकारसारख्या कार्यक्रमामध्ये 4 कवींना पहिल्यांदाच मला वाटतं इतिहासात ना म्हणजे धार्मिक कार्यक्रमांच्या इतिहासात आणि मराठी साहित्याच्या इतिहासात पण पहिल्यांदा अशा एका मोठ्या धार्मिक सोहळ्यामध्ये कवींना बोलावणं आणि त्यांच्या कविता. तर मी विलासला म्हटलं की हे कशी काय कल्पना सुचली, तर म्हटलं सुचली मला माहीत नाही. दत्त महाराजांनी मला सांगितलं की या अतिरुद्र स्वाहाकारामध्ये कवींना बोलवा. आणि खरं सांगतो तुम्हाला की त्यांना जी कल्पना सुचली तो म्हणजे तुम्हाला माहिती असेल की कविता हा ईश्वराचाच उद्गार आहे. माऊलींनी म्हटलेलं आहे रसिकांच्या बाबत ज्ञानेश्वरी लिहिताना की रसिक आणि कवी यांचा सुसंवाद लागतो आणि त्याच्यामधून ईश्वराचा शब्द तयार होतो. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. हे जे परतत्व आहे ते कवितेमध्ये असतं आणि ते रसिकांच्या प्रतिसादाने साकार होतं. आणखीन एक योग असा, आज खूप योग, हे सगळं ईश्वरी इच्छेने घडतं. मला याच्यावर तुमचा विश्वास असो, आमचा तरी आहे. कसं आहे बघा, 40 वर्षांपूर्वी याच दत्त मंदिरामध्ये म्हणजे आमचं आता माझी पत्नी आलेली आहे उमा, तर आमचं लग्न इथे ह्या दत्त मंदिरात झालं 40 वर्षांपूर्वी. हा योग 40 वर्षांनी आम्हाला दत्त महाराजांनी इथे म्हणजे दोघांनाही बोलावलं. दुसरा योग असा की हे शशिकांत तिरोडकर यांचे वाढदिवस अनेक ठिकाणी साजरे झालेले आहेत कुठे कुठे, पण आज पहिल्यांदा दत्त स्थानाच्या ठिकाणी हा वयाच्या 72 सुरू होणार. भले 72 असं म्हणूया यांना आपण. नाही, यांचं खरोखरच. आणि आणखीन योग असा, वाढदिवस तर आहेच त्यांचा आज, आणि ह्यांचा एक कविता संग्रह आता येणार आहे. त्याचं थोड्या वेळाने आपण प्रकाशन करणार आहोत इथे. मिठीनंतरच्या कविता म्हणून हा 4था कविता संग्रह आहे. असा योग वाढदिवसाच्या निमित्ताने कविता संग्रह पण प्रकाशित होणं, तो सुद्धा दत्तस्थानी प्रकाशित होणं, हे केवळ त्यांचे आशीर्वाद महाराजांचे. आणि यांचे बंधू पण आलेले आहेत, श्रीकांत तिरोडकर. ते मोठे चित्रकार आहेत, डोंबिवलीला राहतात. आणि आम्ही हे दोघेही फोंडाघाटचे, शशिकांत आणि मी. आणि हे गोविंद नाईक जे आहेत हे वेतोऱ्यावरून आलेत. हे जे स्कूल ऑफ आर्ट, म्हणजे यांचे कोण कोण चाहते आहेत तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल की त्यांना पण एकदा इकडे आणा स्वाहाकारामध्ये. तुम्हाला माहिती असेल, म्हणजे माहिती असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण हे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्सचे विद्यार्थी आहेत आणि अभ्यासक आणि चित्रकार, मोठे चित्रकार. हे बॉलिवूडमध्ये रणधीर कपूर यांना घरी बोलवून आपलं चित्र काढून घेतो. रणवीर सिंग,
रणवीर सिंग, नंतर जॅकी श्रॉफचा मुलगा, बरेच म्हणजे नट्या पण बोलवतात, पण नट्यांची नावं सांगत नाही कोण कोण बोलवतात ते. पद्मिनी कोल्हापुरे पद्मिनी कोल्हापुराने खास निमंत्रण देऊन त्यांना बोलावलं आणि आपल्या घरी चित्र काढून घेतलं. कलावंताचा जो हात असतो, चित्र असू दे, गाणं असू दे, कविता असू दे, शिल्प असू दे, साधा मडकी असतो ना, कुंभार कोकिसऱ्याच्या गोल्या तुम्हाला माहिती असतील, इथे कणकवलीला येतात. आम्ही त्याच्यात थंड पाणी करण्यासाठी आपण कोकिसऱ्याची गोली घेतो. ही कोकिसऱ्याची गोली ही कविता आहे बरं का. ते कुंभार तिथले जे बनवतात बरं का. तुम्हाला माहिती असेल की कुडाळला तिथे कुंभारवाडा आहे, तिथे मडक्यावरची गाणी मी रेकॉर्ड केलेली आहेत. मी रुद्र पण रेकॉर्ड केलेलं आहे. मी आकाशवाणीत काम करायचो, पण अतिरुद्र स्वाहाकार सारख्या ठिकाणी येऊन काही कविता 4 लोकांसमोर वाचणं, याच्यामध्ये जो आनंद आणि योग आहे तो मधी आम्ही मालवणी बोलतलो, मधी चलात ना, हां ताच म्हणजे मालवणी पण व्हाया. आणि फोडण्याशिवाय काय होत नाही, दाल नुसती नाही, दाल तडका लागता. त्यामुळे मालवणी हो तडको असा. तर मध्ये आम्ही मालवणी कविता म्हणणार, गझला म्हणणार, कविता म्हणणार. आणि साधारण आपण 1:15पर्यंत 10:15पर्यंत हो कार्यक्रम अतिसुद्धा बरा नाही, म्हणजे अति स्वाहाकार बरा व्हा, पण लोकांका अति त्रास देणं बरोबर नाही. आणि हे सगळे पोचलेले नग असत, चांगल्या अर्थानं पोचलेले नग. आणि तुमका माहिती असत की हे तसे खूप कवी म्हणून यांचं नाव असं, सगळ्यांचंच नाव असं. मग मी 4 पावसाळे जास्ती बघितलं म्हणून माका जरा यांनी पुढारपण दिल्यानी, बाकी काय नाही. कवी सगळे सारखेच असतात, कारण कवितेचो शब्द असा ना, तो तुमका आनंद देता, तुमका काहीतरी नवीन शिकवता, तुमका नवीन जाणीव, आयुष्याची नवीन अनुभव, तुमका जे माहिती नसतात ते तुमचे अनुभव कवी बोलत असतात बरं का. तुमचेच शब्द असतात, पण तुम्ही मनातल्या मनात बोलतात, कवी फक्त कवितेतून बोलता. तेव्हा मी जास्ती ही लांबण न लावता पहिल्यांदा मी पाचारण करत आहे आमच्या शशिकांत तिरोडकरांका. शशिकांत तिरोडकरांच्याबद्दल तुमका आताच मी सांगितलं आहे, चांगलो कवी असा आणि वाढदिवस असा म्हणून पहिल्यांदा मोठ्या टाळ्या वाजवून त्याचा स्वागत करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया आणि पहिल्यांदा त्याला संधी देऊया. बघ कशी. हॅलो, नमस्कार. आता मालवणी कवितेचो तडको, आम्ही मालवणीच, मातृभाषा, माता आणि मातृभाषा यांका माणसान विसरा नाही, म्हणून मी माझ्या मातृभाषेपासून तुमच्यासमोर कवितेक सुरुवात करते. सध्या निवडणुकीचे दिवस असत. कणकवलीत आता निवडणूक असा काय हो की सपली? चालू आहे ना, ऐका. हां, बिनविरोध ह्या काय हल्ली जाईला ना, आता काय नवीनच आहो. निवडणुको चालू असत एका बाजूक, दुसऱ्या बाजूक मुंबई गोवा हायवे चालू आहे. निवडणुकोही संपत नाही आमच्या नशिबातल्यो आणि तो हायवेही संपत नाही. गेली 17 वर्षा झाली. तर त्या हायवेवरची एक कविता म्हणतोय, अहो मी मालवणी असलंय म्हणून काय झाला, अहो मी मालवणी असलंय म्हणून झाला काय, खरा बोलाक मी कोणाक ऐकणंय नाही. असा समजा नको आमका राजकारण कळत नाही, असा समजा नको आमका राजकारण कळत नाही. हायवेचा राजकारण आता सांगा काय, हायवेचा राजकारण आता सांगा काय. आम्ही खराताच बोलतलो आणि खोटे गुण करशात तर त्यांका काजीच्या फकासारखे सोलतलो. मुंबईसून एकच नाव रस्तो आमच्या गोव्यापर्यंत जाता, मुंबईसून एकच नाव रस्तो आमच्या गोव्यापर्यंत जाता. गेली 17 वर्षा झाली तरी अजून पुरो होता. घोव नाही झगड आणि हातपाय रगड अशी आमची गत झाली आहे. घोव नाही झगड आणि हातपाय रगड अशी आमची गत झाली आहे. ह्यांका मता देवा आणि मोकळे व्हावा, आमचे हाल काय सांगा देवा. आमच्या पाठसून येले आणि धावत पुढे गेले, आमच्या पाठसून येले आणि धावत पुढे गेले. समृद्धी महामार्ग थाटात पुरो झालो ना, समृद्धी महामार्ग थाटात पुरो झालो. अटल सेतू झोकात तरंगता
आणि मुंबई गोवा मार्ग अजून रांगता. रस्तो ठणठणीत बरो होऊ दे रे महाराजा म्हणून दरवर्षी गणपतीक आम्ही गाराणा घालतो. रस्तो ठणठणीत बरो होऊ दे रे महाराजा म्हणून आम्ही दरवर्षी गणपती गाराणा घालतो. पुढच्या वर्षी कसे बसे खड्डे चुकवीत येतो. लोक म्हणतात मालवणी गाळीयार्डे देवाक घालतात गाराणा आणि माणसाक घालतात गाळी. पण काय करणार राजा, एका हातान कधी वाजत नाही टाळी. निवडणुको येयल्यो की मारीत फिरतात बाता. निवडणुको येयल्यो की मारीत फिरतात बाता. नुसती वाऱ्यावरची वार्ता आणि कोलगोलो फिरता. सेंट्रल विस्टा झाला, अटल टनल झाला आणि आमच्या हातात विकासाचा रिकामा पुन्हा लिहिला. तरी आमचे खड्डे काय भरत नाही. सिमेंट खाऊन खडी खाऊन त्यांची पोटा काय भरत नाही. तुमका निवडून देव आम्ही साधलव काय. तुमका निवडून देऊन आम्ही साधलव काय. हळकुंडाच्या पदराक शेळकूट बांधला. आम्ही काय साधला. हळकुंडाच्या पदराक शेळकूट बांधला. कोकणाक पर्यटन जिल्हो करून फायदो काय. कोकणाक पर्यटन जिल्हो करून फायदो काय. घाटात धड एकही रस्तो अजून तयार नाही. पर्यटक हवेतून उडत येतले नाहीतर पेवत येतले काय. कोकणात पर्यटक हवेतून उडत येतले की पेवत येतले काय. म्हणतात ना भटाक दान काय तर मरतुकडी गाय. राग मानू नका पण पद्धत असं ती. म्हणतात ना भटाक दान काय तर मरतुकडी गाय अशी कोकणची गत आहे. निवडून येणाऱ्यांका आमचा सांगणं असा तुमका लागतली कोकणची हाय. अहो हायवेचा राजकारण आमका काय कळणार नाही. हायवेचा राजकारण आमका काय कळणार नाही. लोकसभा झाली, विधानसभा झाली, नुसतं निवडणुको. लोकसभा झाली, विधानसभा झाली, महापालिका झाली, आता झेडपी इली. तरीसुद्धा ह्यांची हाव काय सुटत नाही. अहो हायवेचा राजकारण आमका काय कळत नाही. हायवेचा राजकारण आमका काय कळत नाही. हायवेच्या राजकारणाबद्दल तिरोडकरांनी तुमका काय तर सांगितल्यानी आता राजकारणाची पण जरुरी नाही असं वाटतं. अशी वेळ येलेली आहे म्हणजे सगळ्यात बिनविरोध. काय कोणाच्या विरुद्धात कोण नाही. सगळे राजा आणि सगळे गुलाम. त्यामुळे बोलाचा तेवढा थोडा. म्हणजे कोकणचो कॅलिफोर्निया करतलो असं इतक्या वर्ष आम्ही ऐकत इलो. तर काय जमाग नाही. त्यामुळे आता कॅलिफोर्नियाचो कोकण करूचा ठरवलेला असा त्यांनी. नुकतोच ट्रम्प साहेबांचो आदेश इल्लेलो असा तुम्ही कॅलिफोर्नियाचो कोकण करून दाखवा तुमचं टेरिफ कमी करतो म्हणून. हे माझ्या बाजूक बसलेत दुसरे ते त्यांचं नाव तुमका माहिती असा मगाशी सांगितला गोविंद नाईक. हे मोठे गझलकार असत. आता गझल म्हणजे काय त्याच्यात मी शिरत नाही कारण तो खूप मोठा विषय असा. पण हां गझलमध्ये शेर असतात आणि असे काही शेरांचं एक गुच्छ असतो आणि तो प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. त्याच्यात अनेक प्रकार आहेत. मुसलसल गझल, गैरमुसलसल, खूप मोठा प्रकरण असा. पण ह्या गझलला मराठीमध्ये आणलं मोठे आमचे सगळ्यांचे आम्ही ज्यांना दादा म्हणायचो ते सुरेश भट साहेब. तर भट दादांनी गझल आणली मराठीमध्ये आणि तिला एक मोठी उंची मिळवून दिली. त्यांचा एक शेर आहे तो मी गोविंद नाईक यांना अर्पण करतो आणि त्यांच्याकडे मी माईक देतो. भट दादा असं म्हणतात की तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. बघा किती नाजूक आहे प्रकरण. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, जरा ऐकून घे माझा इरादा चांगला होता. ते आणि टेबला खालून हात दाबतात ते वेगळं हां इरादो उघड. तेव्हा आता आपण गोविंद नाईक यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करून त्यांच्या गझला ऐकूया. नमस्कार. असाध्य गंगा पुन्हा भगीरथ आणू शकतो
असाध्य गंगा पुन्हा भगीरथ आणू शकतो. ते काय मोठीची गोष्ट ना, म्हणजे तेवढं जप तप केले की गंगा परत खाली येईल. असाध्य गंगा पुन्हा भगीरथ आणू शकतो. असा कोण आहे जो शंकर होऊ शकतो. नुसती गंगा आणली म्हणून नाही, तिला थोपवणं, तिला कंट्रोल करणं, आणि हे काम मला वाटतं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या विलास खालोकर साहेबांनी अप्रतिमपणे चोखपणे केलं. त्यामुळे त्यांच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवा, वरवरच्या टाळ्या नको. गझल हा प्रकार 2-2 ओळींच्या कविता असतात, त्याला आम्ही शेर म्हणतो. एका शेरानं तुम्हाला आवडला किंवा एखादी ओळ जरी आवडली तरी वा म्हटला आनंद आहे. त्यामुळे काही शेरांपासून सुरुवात करतो, हलके फुलके शेर पहिले मराठी. की हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही. हे कसे आयुष्य आहे, हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही. श्वास नुसता येत जातो, श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही. हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही. श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही, आणि व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. म्हणजे काळोखामुळे कोण तरुण पिढी जास्त दिसत नाही मला, पण जे ऐकत असतील बाहेर त्या सगळ्या तरुणांसाठी हा पुढचा शेर आहे. की व्यक्त आणि तरुणांसाठी असं काय नाही, वयस्करांनी पण हे केलं ते हरकत नाही, म्हणजे मनावर घेतलं हरकत नाही. नाही, तुम्ही चिरतरुण आहात तुम्ही. की कवी हा चिरतरुण असतो नेहमी. व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही. व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. काळजाच्या भरवशावर प्रेम करता येत नाही. काळजाच्या भरवशावर प्रेम करता येत नाही. आणि पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी. पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी. भेट होते, स्पर्श होतो, पण बिलगता येत नाही. पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी. भेट होते, स्पर्श होतो, पण बिलगता येत नाही. अजून काही 1-2 शेर घेऊया आणि मग एक गझल सादर करतो मी. ही गाठला आहे मनाचा तळ पुन्हा. गझल ही थोडीशी गंभीर, म्हणजे थोडीशी विचार जास्त करायला लावणारी कवितेचा प्रकार आहे तो. की गाठला आहे मनाचा तळ पुन्हा, गाठला आहे मनाचा तळ पुन्हा. लागला हाती तुझा दरवळ पुन्हा. गाठला आहे मनाचा तळ पुन्हा, लागला हाती तुझा दरवळ पुन्हा. कोणता वारा तुझ्यावर भाळला, कोणता वारा तुझ्यावर भाळला. कोणता वारा तुझ्यावर भाळला. वाढली आहे तुझी सळसळ पुन्हा. कोणता वारा तुझ्यावर भाळला, वाढली आहे तुझी सळसळ पुन्हा. आणि थंडीचे दिवस आहेत सध्या, येऊन जाऊन असते मध्ये मध्ये. शांत झालेली मिठी माझी तुझी. शांत, दत्त मंदिरामध्ये असा शेर ऐकणं म्हणजे ह्याला खूप डेअरिंग पाहिजे. शांत झालेली मिठी माझी तुझी, गारव्याने घातला गोंधळ पुन्हा. गारव्याने घातला गोंधळ पुन्हा. एक गझल सादर करतो, खूप जवळची गझल आहे काळजाच्या. की मी काय सांगू का खरी आहेस तू. मी काय सांगू, मी काय सांगू का खरी आहेस तू. माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. मी काय सांगू का खरी आहेस तू. माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. मी 2 ओळीतच तुला रेखाटले. आमचं गझलकारांचं 2-2 ओळीचं सगळं हे असतं, 2 चमचे प्रमाण. मी 2 ओळीतच तुला रेखाटले. मी 2 ओळीतच तुला रेखाटले. वाटायचे कादंबरी आहेस तू. वाटायचे
कादंबरी आहेस तू आणि प्रत्येक जण गाठायला बघतो तुला. प्रत्येक जण गाठायला बघतो तुला. हुलकावणारी शंभरी आहेस तू. प्रत्येक जण गाठायला बघतो तुला. हुलकावणारी शंभरी आहेस तू. आणि कोविडच्या काळातला हा शेर आहे पुढचा, मी त्यावेळीच आला की दुनियाच सगळी बदलली आहे इथे. सगळं बदलून गेलं त्यावेळी. दुनियाच सगळी बदलली आहे इथे. दुनियाच सगळी बदलली आहे इथे. पण नशीब माझे तू तरी आहेस तू. पण नशीब माझे तू तरी आहेस तू. आणि जमलेल्या सगळ्या महिला वर्गासाठी हा पुढचा शेर तुम्हाला सर्वांना समर्पित आहे. तुम्हालाही मॅडम. की उत्तुंग तू आहेस कळसाहूनही. मंदिराच्या आवारात आपण आहोत. मंदिराचा कळस. उत्तुंग तू आहेस कळसाहूनही. उत्तुंग तू आहेस कळसाहूनही. कारण तळाची पायरी आहेस तू. कारण तळाची पायरी आहेस तू. उत्तुंग तू आहेस कळसाहूनही. कारण तळाची पायरी आहेस तू. वाचू न शकलो जन्मभर जागूनही. वाचू न शकलो जन्मभर जागूनही. वाचू न शकलो जन्मभर जागूनही. कुठल्या युगांची डायरी आहेस तू. वाचू न शकलो जन्मभर जागूनही. कुठल्या युगांची डायरी आहेस तू. आणि ॲटिट्यूड असतो बघा थोडासा. आणि आमच्या गझलकारांमध्ये तर भरपूरच काय त्याला म्हणजे अनलिमिटेड. टाटा अनलिमिटेड ॲटिट्यूड. पण ते सांगण्याची भाषा बघा सर की कशी गझलकार कसा फिरून सांगतो. अप्रत्यक्षपणे ते अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या. अंधार आहे. अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या. अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या. माझ्यामुळे कोजागरी आहेस तू. अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या. माझ्यामुळे कोजागरी आहेस तू. आणि अंदाज नाही लागला हातास पण. अंदाज नाही लागला हातास पण. अंदाज नाही लागला हातास पण. ओठास कळले बासरी आहेस तू. अंदाज नाही लागला हातास पण. ओठास कळले बासरी आहेस तू. आणि ह्या गझलेचा शेवटचा शेर की मी देव समजू लागलो होतो तुला. मी देव समजू लागलो होतो तुला. मी देव समजू लागलो होतो तुला. पण मीर म्हणतो. मीर म्हणजे मीर गालिब जे उर्दूमधले प्रख्यात शायर. पण मीर म्हणतो शायरी आहेस तू. मी देव समजू लागलो होतो तुला. पण मीर म्हणतो शायरी आहेस तू. मी काय सांगू का खरी आहेस तू. माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. धन्यवाद. माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं म्हणणाऱ्या कविश्रेष्ठ नारायण सुर्वेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्यासाठी एकदा सलामीच्या टाळ्या आपण देऊया. फार मोठे कवी. अशा सगळ्या कवींच्या सगळ्या ओळी आणि कविता घेऊन त्यांचे उपकार घेऊन पुढची पिढी चालत असते. त्यातले आम्ही आहोत. आम्ही सुर्वे मास्तरांबरोबर सुद्धा कविता वाचलेल्या आहेत. आणि दुसरं एक मला आठवलं की तुम्हाला गाणं माहिती आहे ना, दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे. हे गाणं लिहिलं आहे कोणी, सुधांशू कवी. त्यांचं क्षेत्र कुठलं, औदुंबर. तिथे औदुंबरच्या क्षेत्रनिमित्त तिथे जे देवस्थान आहे त्याचा सुवर्ण महोत्सव होता. त्या सुवर्ण महोत्सवाला त्यांनी एक कवी संमेलन आयोजित केलं होतं. तर मला आठवलं आता ते. आणि ती कोजागिरी आठवली बरं का. तुम्ही म्हटलंय तुमच्या या गझलमध्ये. गझल हा वेगळा प्रकार असतो, नाजूक असतो, त्यात तत्त्वज्ञान पण असतं. आणि एक तुम्हाला माहिती आहे गझल की गुलाम अली गातात ती सगळ्यांनाच माहिती आहे की अबके हम भी चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है. त्याच्यामध्ये एक शेर आहे, फार सुंदर शेर आहे. गोविंद
तुला माहिती आहे की दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए, बघा किती नाजूक लिहितो शायर. हसरत मोहानी साहेब म्हणून मोठे शायर होऊन गेले उर्दूमध्ये. दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए वो तेरा कोठे पे नंगे पाव आना याद है, चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है. आणि दुसरं मेहदी हसन साहेबांची प्रसिद्ध गझल, ती तर जगप्रसिद्ध गझल, अब के हम बिछड़े गए तो शायद किसी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले. तर ह्या पुस्तकामध्ये जी फुलं असतात ती प्रेमाची फुलं काही वर्षांनी म्हणजे ती वाळून जातात त्याच्यात, पण त्याचा सुगंध ताजा असतो. आता हिचं नाव प्राजक्ता. ही दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे काही गोष्टी म्हणजे माहीत नसतात लोकांना, त्या सांगाव्या लागतात. की ती माझी मावस बहीण आहे आणि ती चांगल्या कविता लिहिते म्हणून इथे आलेली आहे. म्हणजे भावाने वशिल्याने नाही आणलेली तिला, तर तिचं कवितेमध्ये नाव आहे आणि ती चांगल्या कविता लिहिते. तर तिची एक डीपीवरची कविता खूप गाजलेली आहे प्राजक्ताची, ती आपण ऐकूया आणि तिच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. धन्यवाद. नमस्कार. एवढ्या पवित्र ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल आपले खूप खूप आभार खानोलकर भाऊ. आता हे जसं म्हणाले की आमची भाकरी आमची कविता आहे आणि आम्ही तिच्यासाठी जगतो, तर कवितेवरची एक स्फुट कविता म्हणते आणि मग जी महेश सरांनी सांगितली आता ती कविता आपण त्याच्यानंतर ऐकूया. आमची भाकरी म्हणजे आमची कविता, त्याच्यासाठीच आम्ही जगतो खरं तर. एका प्रभाती पारिजातकाचा ईश्वरीय गंध आसमंतात अलगद पसरत असताना तू तेवढ्याच तरल मुलायम पावलांनी उतरलीस माझ्या मनाच्या अगदी आत. माझ्या कातळकरड्या हातांनी तुला शब्दात ओवले आणि कविते तुझ्यामुळे लोक मला कवी म्हणू लागले. आता महेश सरांनी सांगितलेली अनेक वर्षांपूर्वी लिहिलेली कविता, आणि मला वाटतं जे आता बॅच पुन्हा भेटतात 10वीतले 12वीतले, ते भेटायच्या अगोदर लिहिलेली ही कविता आहे. ती कविता आपण ऐकूया, बघा आवडते का. कविता मालवणी आहे. जेव्हापासून व्हॉट्सॲपवर तुका ॲड केलंय, देवा शपथ सांगतंय मी पुरो मॅड झालंय. जेव्हापासून व्हॉट्सॲपवर तुका ॲड केलंय, देवा शपथ सांगतंय मी पुरो मॅड झालंय. येऊन जाऊन बघित असतंय तुझा लास्ट सीन. आता कोणाक दिसणार नाही लास्ट सीन, कारण प्रत्येकजण आपल्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन ते बंद करतंय, पण तेव्हा ते दिसायचं. येऊन जाऊन बघित असतंय तुझा लास्ट सीन, मनातल्या मनात विचार करतंय खय गेली असात माझी क्वीन. आणि जेव्हा तुका मी व्हॉट्सॲपवर बघतंय, सशासारखं सुळकन खय तरी पळतंय. खैतरी म्हणजेच ऑफलाईन पळतंय थोडक्यात. ॲक्टिव्हपणा माझं सगळं व्हॉट्सॲपवरच दिसता, अजून कुठे मी ॲक्टिव्ह नाही. ॲक्टिव्हपणा माझं सगळं व्हॉट्सॲपवरच दिसता, पण माझा म्हणशी तसा थंय माझा कोणच नसता. तिया वाचित म्हणान स्टेटस सतत बदलीत राहतंय. डीपीमध्ये अधूनमधून कोणाबरोबर तरी दिसतंय. बरा झाला आमच्या येळेक असले ॲप नाही होते. ॲप म्हटलंय हा, APP, आता ते व्याप झालेत खरं तर. बरं झाला आमच्या वेळेक असले ॲप नाही होते. टिप्स वापरून बोलण्यापेक्षा लिप्सच बरे होते. पापण्यांच्या आडोशाक आम्ही प्रायव्हसी जपली. तळ्यातल्या कमळांसारखी चिखलात सुद्धा तरली. आधी कधी बोलाक नाही, पण कसा सांगू तुका,
आता आता संध्याकाळी डोळ्यात येतं दुका, पाणी येतं डोळ्यात. मरांदे मरांदे आता कित्या काढूया आठवणींचो किस. मरांदे मरांदे आता कित्या काढूया आठवणींचो किस. व्हॉट्सॲपवरच्या डीपीत एकदा धावीत होतंच तसा दिस. व्हॉट्सॲपवरच्या डीपीत एकदा धावीत होतंच ना तसा दिस. असाच असता. याच्यावर एक चारोळी म्हाका आठवली. तिने आपुल्या तारुण्यावर संक्षिप्त डायरी लिहिली. एकदम संक्षिप्त, एकदम. तिने आपुल्या तारुण्यावर संक्षिप्त डायरी लिहिली. काय लिहिलं? गावातून वणवा गेला आणि कित्येक पाखरे मेली. संपली डायरी. काय तर समजान घ्यावा. हे असे कवी असतात, कोणाक मारून कधी घालते सांगू घेत नाही. पण हे जे धावीत होतंच तसा दिस, आता ते दिवस जे होते ते परत आणूचे लागतले ना, पण त्याच्या आठवणी असतात. अशी एक जुन्या आठवणीतली कविता मी आता तुमका मालवणी असा चलात ना जत्रेतली कविता असा, आणि ती माझी पहिली कविता. म्हणजे त्यामुळे म्हाका ती वाचून सारखी वाटता. बाळगोनी मालग्या, हां, ती पहिल्यांदा मी वाचलं. मी त्यावेळी म्हणजे कॉलेजमध्ये होतोय, वय वर्ष 19 वगैरे. कॉलेजातच बिघडलेलं. कवी कॉलेजातच असताना बिघडाक सुरुवात होता. आणि मग जर तो खूपच बिघडलो तर चांगलो कवी होता, नाहीतर तो सुधारलो तर मग मार्गाक लागता, मग कवितेक नाही लागत. तर हां, तर बाकीबाब बोरकरांनी पहिल्यांदा म्हटली की ही कविता असा म्हणून, अशी ती कविता. आणि त्यावेळी ते हे न म्हटल्यानं तसा मोबाईल काय नव्हते. व्हॉट्सॲपचं तर काय, फेसबुक नाही, व्हॉट्सॲप नाही, यूट्यूब काय नाही. ट्रंक कॉल करूचो झालं तर म्हणजे रोज डे बिजडे वगैरे कायच नव्हता हो थंयसर. फक्त वडे होते, वडे सोग होती. रोज डे कसले आणि कसला काय, व्हॅलेंटाईन डे वगैरे काय नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या माणसाक, म्हणजे त्या आवडत्या पोरीक किंवा पोराक जर भेट देवची झाली काय, तर ती कशी द्यायची? नाही तर गावात बोबाटो होतलो, मग ते जत्रेत द्यायची नेऊन. आणि आता हे सगळे बेकार लोक ना, म्हणजे काय काम नाही, धंदो नाही, मग घरातला काहीतरी भातबीत इकायचा, पैसे जमवायचे आणि त्याचा काहीतरी सोनाबिना घ्यायचा, फुली करायची आणि ती प्रेयसीक जत्रेत पटकन नेऊन द्यायची. समजला? त्याची कविता बघा कशी वाटतं. बाळगोनी मालग्या, त्याची चोरी पकडता आवश्यक लक्षात येतं की घरातल्या कणगेतसून तांदूळ नाहीशे होईत चालले. तर तिका काय पहिल्यांदा कळत नाही कसे नाहीचे जातात. तेव्हा बाळगो सांगता, महापुरुषाची शपथ आहे मटको माका माहिती नाही. महापुरुषाची शपथ आहे मटको माका माहिती नाही. छाप काटो कसलो मी अजून ताकद खेळाक नाही. आहे म्हणता बाळग्या मगे जातात खै रे पैसे. आहे म्हणता बाळग्या मगे जातात खै रे पैसे. परवाच्या दिचकन घेतसून तांदूळ झाले नाहीचे. खराच आहे माहिती नाही, विचारतीया बाबाक. बाळो म्हणता, खराच आहे माहिती नाही, विचारतीया बाबाक. स्वराक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. त्यावेळी बार्टर सिस्टीम होती. भात द्यायचा आणि सोरो घ्यायचो. स्वराक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली. इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली. त्याका बघतू क्षणी बाळग्याक फीट येऊची पाळी. बाळो मारता डोळो तरी मालग्याक फुलिगो केव्हा केलंस मालग्या, फुलिगो केव्हा केलंस मालग्या. आयक रावला नाही. एक आता कुठल्याही बाईने, एका बाईने दागिना घातल्यावर दुसरी बाई विचारणार दागिनो कधी केलंस, खय घेतलंस, सोना किती किती रुपये तोळो. आता रेटच सांगित नाही. सोन्याचं एवढं रेट सांगू का? रेट विचारलो काय, विचारणाऱ्याक फीट येता आणि सांगणाऱ्याक त्याच्याहून फीट येता. समजला? तर इतक्यो सोन्याचो रेट झालेलो असा. पण फुलिगो केव्हा केलंस मालग्या, आयक रावला नाही. मालग्या पटकन बोलान गेला, तुका माहिती नाही. बाळो मारता डोळो तरी मालग्याक कळला नाही.
भाळो मारता डोळो काय आता उघड होताला ना सगळा पोल खोल. भाळो मारता डोळो तरी मालग्याक कळला नाही. विचार मगे ती असते का मालग्यान केल्यान गाय. तेनाच मगे इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली. हां सांगून गेला आता. तेनाच मगे इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली. चवली भार सोना असा बोलान गेला माली. मोठेपण मारूचाच असतं ना दागिन्याचा. सोना पण किती ग्रॅम असा तर सांगून टाकल्यान. चवली भार सोना असा बोलान गेला माली. बाळग्या माझ्या ध्यानात इला पैसे खय गेले आणि कणगेतले कोले वरंगळ नायशे कसे झाले. आयन काढल्यान सळपो तसो बाळगो म्हणता कसो. पाया पडतंय आहे तुझ्या करू नको हसो. पाया पडतंय आहे तुझ्या करू नको हसो. आहे तुझी सून सोबत गोरा माझा मालग्या. काय आयडिया म्हणजे. आहे तुझी सून सोबत गोरा माझा मालग्या. आहे म्हणता बापाशीचा नाव राखलंस बाळग्या. परंपराच चालू असतात ती पण तशी दिलेली आहे. तेव्हा आता परत एकदा तिरोडकरांचा काय ता ऐकाया. त्यांची पण तुमची काही खोप्याची कविता तुमका मनात वाटत ती म्हणा. मी आधी खूप आपण हसलो थोडासा गंभीर करतोय पण त्या मालवणीत गंभीर बरोबर नाही वाटत. पण बघा जमता काय. कारण आपण सगळी असत ना ती आपलं एक इच्छा असता मनामध्ये. आज ह्या करूचा उद्या ता करूचा. शेवटी ॲडजस्टमेंट करत जगतो. याच्यावर एक 4 ओळी असत आणि त्याच्यावरची ही पुढची कविता. रोज एक इच्छा खंगून मनात मरते. विचार करा मी काय म्हणतो ते. रोज तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनातली रोज एक इच्छा खंगून मनात मरते. मनासारखे धगधगणारे दुसरे स्मशान नाही. सगळ्यात मोठं स्मशान मन आहे. कितीतरी इच्छा आपण जाळून टाकतो मनातच. खंगून मरून जातात आणि आपण आयुष्याला सामोरे जातो. पुढच्या प्रसंगाला सामोरे जातो. हे आपलं जीवन काय. त्याच्यावरची ही कविता. मुंबईत गिरण गावात संप झालो आणि बरीच माणसं गावात गेली कोकणात. असोच एक तरुण नोकरी गेली म्हणून स्टँडर्ड मिलवालो हकडे येता आणि हय शेवटी काय रोजगार गावात नाही चिरेखंडीर काम करता. बावकारांच्या चिरेखंडीर काम करता. आणि तो एक दिवशी 3-4 वर्षांनी म्हाका भेटता. अहो साहेबांनी ओळखलाच नाही. अहो असं काय मी इजो तुमचो. अरे बोटभर दाढीवर असा गुडगुडीत चांगला असा गोरापान असा ह्याच्यासारखा होता आमच्या गोविंदसारखा. तो त्याची एकदम अशी गाल बसलेली आणि असं करत तू अरे विजय हय खय चला सांगतंय. हय कलमठात घर घेतलं आणि चिरेखंडीर काम करतंय. मग बहिणीचं लगीन मी चांगल्या कुडाळ्यात दिलं आहे. ह्याच्यात चांगली बागायता थंय आणि त्याका दागिने वगैरे केले. माझं पैसे संपले. ह्यांनी त्या पाहुण्यांनी माका बघून माझं लगीन नाही झाला म्हटल्यावर माझ्या गळ्यात एक पोरगी दिल्यानी म्हणतात लगीन करूक तयार. माझ्याकडे पैसो नाही. गिरण चुरी उतरली माका माहीत नाही पण ते ऐकाक तयार नाही. मग तिची कथा तर ती म्हणते काय सोन्याचा कुडा दागिने सगळे बहिणीक घातलंस. माका गिलीट केलेला तू सोन्या घातलंस. गिलीट पॉलिश केलेला. निदान एक सोन्याचा कुडा तरी घाल असं ती सांगते. मग तो ह्यो कसो समजावता आता. वाईट जरा निवात राव फटाफटा बोलतोस काय. तो बायकोला सांगतो वाईट जरा निवात राव फटाफटा बोलतोस काय. रडा नको शानी माझी बाय. रडा नको शानी माझी बाय. अगो माझा ऐक थोडा असा हमसा नको रडा. अगो माझा ऐक थोडा असा हमसा नको रडा. तुझ्या परास मोठा असा काय सोन्याचा कुडा. कणकवलीच्या चौकात आता नईन दुकान इला. काय बक्षीत एक कुडी कसली फुला. हालीच चिरेखंडी लागले ना गो मालकान पहिलो पगार दिल्यान. हालीच चिरेखंडी लागले ना गो मालकान पहिलो पगार दिल्यान. घराक येवच्या आधीच वानयान सगळो काढून नेल्यान. माझो पगार मोजूक सोपो कमी म्हणत नाही. माझो पगार मोजूक सोपो 30 दिवसाक 10 नोटे. त्याच्यातच वाणी औषध पाणी लाईट घरभाडा किती फाटे.
तरी आली बरा असा बाजारात बांगडे तरी येतात. तरी आली बरा असा बाजारात बांगडे तरी येतात. 10 रुपया कधी 2 तर कधी 4 देतात. तू बाकी सुगरणा हाताकच तुझ्या चव. तू बाकी सुगरणा हाताकच तुझ्या चव. तुझ्या हातच्या कालवना पुढे अगो मेजवानी सुद्धा बेचव. म्हणाली हॉटेलची पायरी चढत नाही. कसली कळकट भजी त्यांची, कसलो मळकट चाय. अगो काय सांगा, हाली चिरेखंडीर दुपारची लयच भूक लागता. अगो काय सांगा, हाली दुपारची चिरेखंडीर लयच भूक लागता. रुपयाच्या शेंगदाण्यात काय दुपार सगळी भागता. म्हणान हल्ली दुपारचो घराक जेवक येतय. म्हणान हल्ली दुपारचो घराक जेवक येतय. आणि वगीच झिजा चप्पल मनान हातात काढून घेतय. तुझ्या हातचा पाणी सुद्धा थंड किती सांग. वायच भातावरचो निवळ थोडं पेल्यात सुनान. वायच भाताचो निवळ थोडो पेल्यात सुनान. अगो काय सांगा, हाली चिरेखंडीर गरम किती होता. अगो काय सांगा, हाली चिरेखंडीर गरम किती होता. तरी बरा आज माका मिळालाचा काप थोडा नरम तरी होता. रोजच्या परास 4 दगड अधिक काढूक होये. रोजच्या परास 4 दगड अधिक काढूक होये. आणि स्वतःचा घर बांधायचा तर थोडे हाल काढूक होये. स्वतःचा घर म्हटल्यार हसतच काय जुळू. माका सांग, मंगळवारी बाजाराक जाऊया काय गो. माका सांग, मंगळवारी बाजाराक जाऊया काय गो. अगो किती दिवस तुझ्यासाठी गजरोच आणलंय ना गो. किती दिवस तुझ्यासाठी गजरोच आणलंय ना गो. किती दिवस तुझ्यासाठी गजरोच आणलंय ना. मराठी झाली मगाशी. एक मालवणी आपल्या गावात येयला म्हटल्यानंतर मालवणी गझल. ह्या गझलेत तुमका प्रत्येक शेरात तुमच्या जवळपासची ओळखीची कॅरेक्टर सापडतले बघा. तुम्ही हा ह्यो असो असा, तो तसो असा. बघा तुम्ही, तो इल्ल्या पावटेक वर बघीत असता. तो इल्ल्या पावटेक वर बघीत असता. तो इल्ल्या पावटेक वर बघीत असता. कधी कोसाचा छप्पर बघीत असता. अशी असत माणसं आजोबा असतली. तो इल्ल्या पावटेक वर बघीत असता. कधी कोसाचा छप्पर बघीत असता. त्याचो रोजचो एकच प्रश्न ठरलेलो. त्याचो रोजचो एकच प्रश्न ठरलेलो. कधी बदलता हा उत्तर बघीत असता. कधी बदलता हा उत्तर बघीत असता. मी दार दिवसभर उघडा ठेवतय पण मी दार दिवसभर उघडा ठेवतय पण तो मात्र लांबसून घर बघीत असता. तो मात्र लांबसून घर बघीत असता. तेका कळना नाही ह्यो गंध माझो तो सुवास. तेका कळना नाही ह्यो गंध माझो तो. तो फडताळत अत्तर बघीत असता. तेका कळना नाही ह्यो गंध माझो तो. तो फडताळात अत्तर बघीत असता. तेका समजता चूक त्याचीच असा पण तेका समजता चूक त्याचीच असा पण फोडूक गावात खंय खापर बघीत असता. असं कोणतरी असतलो होय मो सर. तेका समजता चूक त्याचीच असा पण फोडूक गावात खंय खापर बघीत असता. आणि पुढचं शेर जरा जास्त जरा भारी जाय शेर म्हणजे की त्याचो धंदो असा माणग्या लाकडांचो. समजला असेल तुमका. त्याचो धंदो असा माणग्या लाकडांचो. त्याचो धंदो असा माणग्या लाकडांचो. कोणाक लागली या घर घर बघीत असता. त्याचो धंदो असा. अशी माणसं असत म्हणा वगैरे सुचाक नाही असा या तेच. आणि त्याच्यावर कविता करणं हे आमचो धंदो. त्याचो धंदो असा माणग्या लाकडांचो. कोणाक लागली या घर घर बघीत असता. मी विचार करतय माल कसो संपात. मी विचार करतय माल कसो संपात. तो मात्र नुसतो दर बघीत असता. मी विचार करतय माल कसो संपात. तो मात्र नुसतो दर बघीत असता.
आणि तेका लपोवची आसता त्याची उंची, तेका लपोवची आसता त्याची उंची, तो लांबलचक सादर बघीत असता. तेका लपोवची असता त्याची उंची, तो लांबलचक सादर बघीत असता. अजून एक छोटीशी एक मालवणी गजल एक. जा दिसता हा ताच खरा मानूया काय, जा दिसता हा ताच खरा मानूया काय, पडद्याच्या पाठची खबर वाचूया काय. जा दिसता हा, माझं एक मनात खूप होतं पहिल्यापासून की मालवणी कविता ना हे फक्त आपले ते चिरे काजी आंबे ह्याच्या पलीकडे जाऊन तुमची वैश्विक व्हायला पाहिजे कविता. की बाहेरच्या कवींबरोबर तुमची कॉम्पिटिशन इकडच्या वेळेला व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण इथल्याच प्रतीकांमध्ये अडकून बसू तोपर्यंत आपण त्या आपल्याच एरियामध्ये आपण किंग असतो. पण बाहेर म्हणून बाहेरची शैली बाहेरची प्रतीकं आपल्या कवितेत. जा दिसता हा आता ताच खरा मानूया काय, पडद्याच्या पाठची खबर वाचूया काय, धोक्याच्या पातळीच्या वर व्हावता हा नदी. कल्पना करा, गड नदी धोक्याच्या पातळीच्या वर व्हावता हा नदी, धोक्याच्या पातळीच्या वर व्हावता हा नदी, वरतेसून थोडं रंध मारूया काय. धोक्याच्या पातळीच्या वर व्हावता हा नदी, वरतेसून थोडं रंधो मारूया काय. आणि सगळ्यांसाठी मालवणी माझ्या बांधवांसाठी, इकून टाकलं साग आयन आणि शिसम तुझे, इकून टाकलं साग आयन आणि शिसम तुझे, आता लोकांची लाकडा फोडूया काय. इकून टाकलं साग आयन आणि शिसम तुझे, आता लोकांची लाकडा फोडूया काय. बिळात खैच्या घुसलेली कुर्ली आठव, बिळात खैच्या घुसलेली कुर्ली आठव, वगीच अख्खी शेळ अशी रापूया काय, वगीच अशी अख्खी शेळ अशी रापूया काय. आणि कल्पना बघा पुढच्या शहरातली, बराच चांदणा गावला हा आक्या जाता, आक्या मासे, बराच चांदणा गावला हा आक्या जाता, कडी करूया पण थोडा भाजूया काय. बराच चांदणा गावला हा आक्या जाता, कडी करूया थोडा भाजूया काय. दत्ता मावा माफ कर. हल्ली सगळे लोक निजेतच बडबडतात, हल्ली सगळे लोक निजेतच बडबडतात, दिवसाची त्यांची भीती काढूया काय. दिवसा डेअरिंग नाही होणार ना अजिबात, धपके गावतले. दिवसाची त्यांची भीती काढूया काय. आणि शेवटचं शेळ, होळी काय एकट्या बाबाची नाही असा, होळी होळी काय एकट्या बाबाची नाही असा, होळी काय एकट्या बाबाची नाही असा, अवनू आबाची आंबोली तोडूया काय. होळी काय एकट्या बाबाची नाही असा, होळी काय एकट्या बाबाची नाही असा, अवनू आबाची आंबोली तोडूया काय. जा दिसता हा ताच खरा मानूया काय, पडद्याच्या पाठची खबर वाचूया काय. धन्यवाद. आता तिरोडकर भाऊनी थोडंसं गंभीर कविता म्हटली, तर तोच धागा पकडून एक सामाजिक आणि गंभीर कविता बघा, गंभीर आहे का खरं. कसे बरे असतील तिचे डोळे आणि नाक, कसे बरे असतील तिचे डोळे आणि नाक, कशी बरं असेल तिची प्रेम भरली हाक. असाच प्रत्येक बाईत, असाच प्रत्येक बाईत शोधत राहतो मी आई, असाच प्रत्येक बाईत शोधत राहतो मी आई. एकही क्षण मनाला शांती म्हणून नाही. कुणावर्ग केलं होतंस एवढं भरभरून प्रेम, कुणावर्ग केलं होतंस एवढं भरभरून प्रेम. कसं चाललंय आता तुझं सगळं कुशल क्षेम. देवळाच्या पायरीवर
देवळाच्या पायरीवर दुपट्यात सोडून जेव्हा गेलीस, तुटलं का ग काळीस तुझं माझ्यासारखंच सेम. देवळाच्या पायरीवर दुपट्यात सोडून जेव्हा गेलीस, तुटलं का ग काळीस तुझं माझ्यासारखंच सेम. कळलं होतं अस्तित्व माझं भिरकावलंय कुणी, कळलं होतं अस्तित्वच माझं भिरकावलंय कुणी. खाली जमीन वर आकाश, डोळ्यात फक्त पाणी. इतकं नको असतानाही, इतकं नको असतानाही जगतं का ग कुणी. रडण्या एवढंही त्राण नव्हतं, रडण्या एवढंही त्राण नव्हतं माझ्यात त्या क्षणी. नाथाचाच पत्ता नव्हता, नाथाचाच पत्ता नव्हता. अनाथालयात वाढलो. दत्तक बित्तक असल्या सगळ्या प्रोसेसमधून गेलो. नाथाचाच पत्ता नव्हता, अनाथालयात वाढलो. दत्तक बित्तक असल्या सगळ्या प्रोसेसमधून गेलो. आई बनून खूप काही करायच्या त्या बाई, आई म्हणून खूप काही करायच्या त्या बाई. पण मलाच कधी प्रेमाचा तो पान्हा फुटला नाही. नजर माझी शोधत फिरते, नजर माझी शोधत फिरते DNA कूळ. प्रत्येकाचाच आधार असतं त्याचं त्याचं मूळ. नजर माझी शोधत फिरते DNA कूळ. प्रत्येकाचाच आधार असतं त्याचं त्याचं मूळ. कुठला असेल तो स्पर्म, कुठला असेल तो स्पर्म आणि कुठला असेल ओहम. अंतर्मनात कोलाहल माझ्या सतत कोहम कोहम. अंतर्मनात कोलाहल माझ्या सतत कोहम कोहम. आता गोविंदजी जेव्हा कविता म्हणाले तेव्हा कुर्ल्यांचा विषय आला. मंदिराकडे हात दाखवून घाबरले, पण बाबा इथल्या एवढ्या सगळ्या परिसरात कुर्ल्या. आणि मला कुर्ल्या खेकडे जेव्हा लक्षात येतात तेव्हा मला तिवरे धरण आठवतं. तुम्हालाही आठवत असेल ना तिवरे धरणावरची त्यावेळीची एक कविता. कसा झाला काय झाला कळाक मार्ग नाही, कसा झाला काय झाला कळाक मार्ग नाही. काल आलो रेचो गावल्लो बापू, आज त्याचं ठाव ठिकाणच नाही. बापूक झाल्लो नातू, सून माहेरी गेलेली. बापूक झाल्लो नातू म्हणान बायल बारशाक गेल्ली. आज बापू गेलो भावान, आज बापू गेलो भावान. त्याची बातमी पेपरात दिली, शेट्टी सरांच्या पेपरात आलेली. काल म्हणता बायले वांगडा रात्री बापू बोललो, काल म्हणता बायले वांगडा बापू रात्री बोललो. मोबाईलार नातवाक तेना मुको सुद्धा धाडलो, इमोजी पाठवून दिला. बायको काय म्हणाली, करून ठेवलंय भाकरी मिया चटणे वांगडा खाया. करून ठेवलंय भाकरी मिया चटणे वांगडा खाया. फाटफटी सुट्ट हैसून तुम्ही तिट्यार नेऊ घ्या. इतक्या बोलान बापू निजलो, इतक्या बोलान बापू निजलो. रात्री तिवरे धरण फुटला. घर आणि बापू सकट सगळा व्हावत सुटला. काळीच गेला पिळवाटान, काळीच गेला पिळवाटान. जेव्हा बायल इली रडत, जिचो घर संसार आणि कुंकूय गेला व्हावत. एकदा म्हणता कुर्ले धरूक गावकार धरणार गेल्ले, एकदा म्हणता कुर्ले धरूक गावकार धरणार गेल्ले. तिवरे धरणाक गेल्ले तडे त्यांच्याच लक्षात इल्ले. पत्रा लिहिली कितीक त्यांनी, नंतर पत्रव्यवहार सुरू केला. पत्रा लिहिली कितीक त्यांनी आणि किती खेपो घातले. मंत्री संत्री आमदार बिमदार सगळ्यांच्या पाया पडले. म्हणाक लागले करा पहिले दुरुस्ती तिवरे धरणाची, म्हणाक लागले करा पहिले दुरुस्ती तिवरे धरणाची. नाहीतर मगे वाच्यात पेपरात बातमी आमच्या मरणाची. मगे एकदाचे साहेब लोक इले,
मगे एकदाचे साहेबलो गेले खाऊन गेले कुर्ले, धरण गळती सगळा विसरले, कुर्लेच लक्षात रवले. धरण फुटल्याची बातमी ऐकान साहेब काल शापच भिरभिरले. बोला कायच सुचेना, कुर्ले तितके आठावले. कुर्ल्यांसारखेच असतात शाप, काळीत जेव्हा फाटता. दातात धरतात सोडणत नाही, अश्रू जेव्हा आटता. बापू गेलो वस्ती गेली, रवलेल्यांचे तळतळाट. बापू गेलो वस्ती गेली, रवलेल्यांचे तळतळाट. प्रत्येकाच्या मनात प्रश्न, देव कधी करीत फिट्टमफाट. आमदार खासदार कंत्राटदार, खावा कुर्ले मनसोक्त. व्हावान जाशात खात्री आमका, वाट बघतो आम्ही फक्त. मी आधुनिक तानाजी. गड आले आणि धरण गेले. गड आले आणि धरण गेले. याच्यानंतर मी आमचे ज्येष्ठ कवी, आमचे मित्र, आमचे गाववाला काय डॉक्टर महेश केळुसकर यांना विनंती करतो, त्यांनी आपली एक सुंदर रचना सादर करावी. रंग भरावा. खरं म्हणजे ज्येष्ठ म्हणजे माका ज्येष्ठ म्हणून हे आपण म्हणजे आपण वय लपवूक बघतात आपलं. कारण हे माझ्यापेक्षा 4 वर्षांनी ज्येष्ठ असत. ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक सगळा येत असत. पण आमचं चालतं असा. एक कविता मी तुमका आता अशी तुमच्या पुढे पेश करतोय. ह्या कवितेमध्ये शेतकरी जोडपे असा आणि शेतकरी पूर्वीचे शेतकरी ते म्हणजे कांबळा घेऊक सुद्धा त्यांच्याकडे ऐपत नाही. ही जी त्याची बायको असा घरकारीण त्या शेतकऱ्याची, ती तालेवाराची लेक, पण ह्याच्या घरात पडली आणि त्यांचा संसार चाललो हा. त्याची ही कविता असा. ही कविता मुद्दाम हैसर 9वीच्या पुस्तकामध्ये ती 3 वर्षा होती. जुनी कोण मुलं असतील तर त्यांना आठवत असत. हिरवो हिरवो तरवो. हिरवो हिरवो तरवो आमचो दिसता कसो बघ. हिरवो हिरवो तरवो आमचो दिसता कसो बघ. करीन म्हणतय औंदू तुका चांगलो सो नग. करीन म्हणतय औंदू तुका चांगलो सो नग. नग नुको माका, ती म्हणता नग नुको माका, आधी तुमका घेवा घोंगडा. कारभारीण आपल्या घरधन्याक सांगता, नग नुको माका, आधी तुमका घेवा घोंगडा. उन्हातानात फिरत असतात खयव गोरवा वांगडा. उन्हातानात फिरत असतात खयव गोरवा वांगडा. मग ते नवरा बायकोचाच संवाद आहे हा. लगीन झाल्यापासना पाऱ्या तुका मेळला सांगो काय. लगीन झाल्यापासना तुका मेळला सांगो काय. पाऱ्या तुझी कसली हौस पुरवक मिया नाय. पाऱ्या तुझी कसली हौस पुरवक मिया नाय. त्यावर ती म्हणते वगी रवा बघिया आता. वगी रवा बघिया आता भाकरी खावा आधी. वगी रवा बघिया आता भाकरी खावा आधी. कारभाऱ्यानु तुम्हीच माझी असाच सोना चांदी. कारभाऱ्यानु तुम्हीच माझी असाच सोना चांदी. मग परत तो नवरा, काय बघून घातलं पाऱ्या दरिद्र्याक्या माळ. काय बघून घातलंस पाऱ्या दरिद्र्याक्या माळ. अगो 12 महिने खाऊची लागता सुकाट आणि डाळ. 12 महिने खाऊची लागता सुकाट आणि डाळ. असा बोलान करू नका कमी त्याची गोडी. शेवटी ती म्हणते असा बोलान करू नका कमी त्याची गोडी. शंकर आणि पार्वतीची सोपता आमची जोडी. शंकर आणि पार्वतीची सोपता आमची जोडी. आता 3 छोटे कविता होतले. एक तिरोडकर, दुसरे गोविंद नाईक
आणि प्राजक्ता सामंत आणि ह्या कवी संमेलनाची आम्ही सांगता करतलो तेव्हा तिरोडकरांका एक छोटीशी कविता वाचूची मी विनंती करते. एकच कविता म्हणायला सांगितली आहे डॉक्टरनी. तर उन्हाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस येता, उन्हाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस पडता आणि मुंबईतल्या ह्याच्यात एक बाई टॅक्सी सोडतात त्याच वेळेक आणि ती भिजता. ती भिजलेल्या बाईक एक म्हातारो त्या झाडाखाली वडाखाली पिंपळाखाली असता उभो, तो इडी पीत बघीत असता. ती आपल्या हातातली इडी संपली तिच्याकडे बघता बघता त्याचं लक्षच नाही आणि त्याका चटको लागता जो की नाही ती अशी फेकता. तर आम्ही समोरसून बघतोय आणि माझ्यातलो कवी जागो होता, त्याची ही कविता गाऊन म्हणायचो जरा प्रयत्न करतोय. ती केळीच्या अंगान जशी भिजाया लागली, चिंब पावसाची सर उभी पेटाया लागली, भल्या आकाशाच्या सुद्धा मनी काळबेर आलं, ढग झिम्मड घालती भिजवार भिजवार, झाडा झुडुपाची अंगे पिळवटाया लागली, ती केळीच्या अंगण जशी भिजाया लागली. आला मागून शहाणा वारा धावत धावत, भूर भूरे केसापाशी मग पदराशी हात, तशी कढत श्वासाने छातीवर खाली झाली, ती केळीच्या अंगाने जशी भिजायला लागली. तसा वेंधळा वाटला खडा घोटाळे पायात, गोऱ्या पावलात टोचे कळमूड पेवटात, फटकून त्याला दूर कशी तोऱ्यात चालली, ती केळीच्या अंगान जशी भिजाया लागली. जशी कडाडली वीज बळ गोठले गात्रात, धस काहूर चिंचले तट्ट गाभूळ चिंचेत, लप लप ओले त्याने जशी चालाया लागली, ती केळीच्या अंगाने जशी भिजाया लागली. आता क्लायमॅक्स. घेई आडोसा वडाचा पडे पारंब्याना पिळ, क्षीण पारोसे हसला म्हातारा पिंपळ, जशी ओल्या पदराने गाल टिपाया लागली, ती केळीच्या अंगण जशी भिजाया लागली. घरच्यांना काळजी असते सुंदरश्री बाहेर गेली तर. कुठे अडली असेल पोर रानात फसेल, जीव घाबरा घुबरा कधी अंगणी दिसेल, सुन्न घराची पागोळी टप टपाया लागली, ती केळीच्या अंगान जशी भिजाया लागली, ती केळीच्या अंगान जशी भिजाया लागली. धन्यवाद. काही एक दोन शेर पटकन आणि गझल, आणि इच्छा होती माझी की 3 शेरांनी एक शेवट करावा, खूप जवळची शेर की 2 तऱ्हेची 2 कापडे, 2 तऱ्हेची 2 कापडे, पॉलिस्टर म्हणा कॉटन, 2 तऱ्हेची 2 कापडे, पण काही हरकत नाही. 2 तऱ्हेची 2 कापडे पण काही हरकत नाही, मी तो टाका घालू शकतो जो सहसा उसवत नाही. मी तो टाका घालू शकतो जो सहसा उसवत नाही, आणि हात कोणत्या संभ्रमामुळे अडखळतो आहे त्याचा, हात कोणत्या संभ्रमामुळे अडखळतो आहे त्याचा, दाखवतो नुसताच सुरा, दाखवतो नुसताच सुरा पण मानेवर फिरवत नाही, दाखवतो नुसताच सुरा पण मानेवर फिरवत नाही, आणि पुस्तकात नसलेला सुद्धा प्रश्न विचारत असतो तो, पुस्तकात नसलेला सुद्धा प्रश्न विचारत असतो तो.
केवळ 35% काळ कधी शिकवत नाही. पुस्तकात नसलेला सुद्धा प्रश्न विचारत असतो तो. केवळ 35% काळ कधी शिकवत नाही. गझल सादर करतो आणि नंतर 3 शेरांनी माझ्या या सादरीकरणाचा शेवट करेन. की दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती. निवडणुका भाषणबाजी जरूर झालं एकदम सध्या. झेडपी आणि दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती. भाषणबाजी केवळ नावासाठी होती. दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती. भाषणबाजी केवळ नावासाठी होती. घडायचे ते घडवून गेले दिवसा ढवळ्या. घडायचे ते घडवून गेले दिवसा ढवळ्या. पुढली अख्खी रात्र तणावासाठी होती. पुढली अख्खी रात्र तणावासाठी होती. आणि एकमताने अखेर काही ठरले नाही. एकमताने अखेर काही ठरले नाही. दोन्हीकडची मते ठरावासाठी होती. एकमताने अखेर काही ठरले नाही. दोन्हीकडची मते ठरावासाठी होती. एक भाकरी दिसली आणि घोषणा थांबल्या. एक भाकरी दिसली आणि घोषणा थांबल्या. पिचलेली माणसे उठावासाठी होती. एक भाकरी दिसली आणि घोषणा थांबल्या. पिचलेली माणसे उठावासाठी होती. पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला. पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला. पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला. पण शेवटची ओळ दबावासाठी होती. पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला. पण शेवटची ओळ दबावासाठी होती. भिस्त कधीही नव्हती माझी चिलखतावरी. भिस्त कधीही नव्हती माझी चिलखतावरी. वाघनखे हातात बचावासाठी होती. वाघनखे हातात बचावासाठी होती. आणि शेवटचा शेर ह्या गझलेतला. वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले. राजकारणामध्ये हे खंजीर. वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले. वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले. पाठीवरची थाप सरावासाठी होती. वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले. पाठीवरची थाप सरावासाठी होती. शेवटचे 3 शेर सादर करतो. की मस्करीची कुस्करी होऊ नये. मस्करीची कुस्करी होऊ नये. नेमकी अफवा खरी होऊ नये. मस्करीची कुस्करी होऊ नये. नेमकी अफवा खरी होऊ नये. लागला आहे लळा मलमा तुझा. लागला आहे लळा मलमा तुझा. लागला आहे लळा मलमा तुझा. ही जखम आता बरी होऊ नये. लागला आहे लळा मलमा तुझा. ही जखम आता बरी होऊ नये. आणि सगळ्या गझलकारांचं एक मागणं असतं. ते पुढच्या शेरामध्ये आहे. की 2 ओळींचे मरण येवो मला. शेराच्या 2 ओळी. 2 ओळींचे मरण येवो मला. 2 ओळींचे मरण येवो मला. शेवटी कादंबरी होऊ नये. शेवटी कादंबरी होऊ नये. धन्यवाद. महेश सर म्हणाले छोट्या कविता म्हणा, पण मी मोठी म्हणणार आहे. महेश काहीतरी गप्पा करतोय. मी कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी आहे खरं तर. म्हणजे कुडाळपर्यंत रोज येत होतो, पण कणकवलीत आज पहिल्यांदा येते. आणि मुंबईहून कणकवलीत येण्याचं कारण एकच होतं की मला एक कणकवलीशी काहीतरी कुठेतरी माझी नाळ कदाचित जोडलेली असेल म्हणून कणकवलीकरांसाठी एक कविता माझ्याकडून लिहून घेतली आहे किंवा लिहिली गेली आहे. आणि आता कणकवलीत आले आहे म्हणून ती ऐकवल्याशिवाय मला कदाचित मी ती ऐकवण्यासाठीच इथे आले आहे. थोडीशी पार्श्वभूमी सांगते. हा अरे तो हा तसा येतो जवळ. हा जेव्हा सगळं शहरीकरण चाललं होतं, मोठा हायवे चाललेला होता, तेव्हा आपल्या कणकवलीच्या स्टँडच्या बाहेर एक वटवृक्षाचं झाड होतं आणि कदाचित ते वटवृक्षाचं झाड तोडायला लागणार होतं किंवा तिथून जाणार होतं. तेव्हा तरुण भारतचे संपादक आपले विजय शेट्टी सर होते
आणि आम्ही तेव्हा तरुण भारतमध्ये खूप लिहायचो, म्हणजे तेच आमच्याकडनं खूप लिहून घ्यायचे खरं तर. तर सरांचा एकदा फोन आला की असं असं झाड इथलं काढून टाकतायत आणि मला खरं माझं आतडं तुटतंय, हे त्यांचे शब्द होते, की मला खूप वाईट वाटतंय, काय करावं कळत नाही आहे, काहीतरी चळवळ, काहीतरी लिखाण आपल्याकडून झालं पाहिजे, आपल्याला तो वटवृक्ष वाचवला पाहिजे. सर बोलले, सरांनी फोन ठेवला, आम्ही आमच्या कामात व्यग्र झालो आणि नेमकंच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अचानक मला गावी येण्याचं काहीतरी काम निघालं आणि मी एकटीनेच प्रवास करत होते. एकटीने प्रवास करताना आपल्याकडे वेळ खूप असतो. मी ट्रेनमध्ये काहीतरी लिहिलं आणि सरांना पाठवून दिलं दुसऱ्या दिवशी, आणि सरांना पाठवून दिलं. दुसऱ्या दिवशी मी गावी आले, माझ्याकडे रेंजच नव्हती, त्यामुळे मला काही कळलं नाही काय लिहिलेलं संपादकांना आवडलं आहे, त्यांच्या मनासारखं झालं आहे काय, मला माहीत नव्हतं. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा मी कुडाळात आले, तो रविवार होता आणि तोपर्यंत माझ्या खूप फोन आलेले होते आणि बऱ्याच जणांचे फोन होते आणि तुझी कविता पहिल्या पानावर आली आहे वगैरे, त्याला काहीतरी म्हणतात त्यांच्या भाषेत, मला ते माहीत नाही, पण खूप ती कविता सरांनी पहिल्या पानावर छापली होती. ती कणकवलीकरांसाठी होती. आता मी ती, खानोलकर सर थोडासा वेळ घेऊन, आता कधीही येतील ते, आता कधीही येतील ते आणि माझ्या हिरव्यागार पानांचा खच पडेल इथे. मग एक एक फांदी तोडली जाईल, मग एक एक फांदी तोडली जाईल माझ्याच मुळापासून. एखादी नस तुटल्यावर रक्तबंबाळ होणाऱ्या माणसासारखाच अत्यवस्थ होईन मी, बाहेरून आणि अगदी आतूनही. क्षणात प्रत्येक पानामागची हळवी कुजबुज विरत जाईल हवेत आणि फांदीवरचे संसार जातील विस्कटून विना विलंब उघड्यावर. कोसळत जातील त्यांचे इतिहास आणि विरत जाईल भविष्य. हळूहळू अस्पष्ट होत जातील सगळ्याच पाऊलखुणा. केवढ्या विश्वासानं परततील आज पाखरं पुन्हा संध्याकाळी, उद्यासाठी प्रसवणारी स्वप्न घेऊन चांदण कवडशात कुजबुज करण्यासाठी. आणि त्यांचा आधारवडच असा कोसळलेला बघून काय करतील ती? सैरभैर होतील, आवाज घशातच अडकेल त्यांचा, आवाजच लुप्त होईल की निघेल एखादी मर्मभेदी किंचाळी त्यांच्या कोरड्या गळ्यातून आणि भेदून जाईल आकाश ती आकांत वेदना. 300 ऋतुचक्र हा काही कमी काळ नाही. गेली 300 वर्ष या इथं उभं राहून मी पाहतोय तुमचा आनंद, दुःख, यश, अपयश, अनेक घटना आणि स्थित्यंतर, आणि मूकपणे लिहितोय तुमचाही इतिहास. गेलं वर्षभर मात्र रोज ऐकतोय, वाचतोय रस्त्याचं रुंदीकरण, शहराचा विकास, रस्त्याचं चौपदरीकरण वगैरे वगैरे. वाटसरूंच्या, अभ्यासकांच्या, पत्रकारांच्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या प्रतिक्रिया, मतमतांतर, विचार, कुजबूज ऐकतोय आणि वाचतोय मी. कोसळतोय आतल्यात, ढासळतोय कणाकणानं, रडतोय मनातून ओक्साबोक्शी. हे निरोपाचे क्षण यांचं दुःखच असतं हजारो इंगळ्या डसल्यासारखं. संवेदनात संपून टाकणारी ही वेदना, अस्तित्वहीन होणाऱ्या दुःखा एवढं मरणप्राय काहीही नसतं. खरं सांगतोय. तुमच्यासाठी असेल नुकसान भरपाई, पुनर्वसन वगैरे वगैरे. असतीलही सरकारी कार्यालयात कागदांचे हजारो डोंगर. मलाही कुठे दूरच्या डोंगरावर शिफ्ट करा ना प्लीज. आहे आमच्यासाठी असं काही की लावून टाकू तुमच्यासारखाच मीही एक बॅनर. माझ्या अंगाखांद्यावर, माझ्या फांद्यावर विश्वासाने विसावणाऱ्या, चिवचिवणाऱ्या चिमळ्या, बगळे, गरुड आणि घारीनो, प्लीज फ्लाय अवे. एव्हरीथिंग इज ओव्हर. कारण
आमचं आयुष्य बर्बाद करून त्यांचं आयुष्य वेगवान करण्यासाठी येतो आहे इथेही एक नवीन फ्लायओव्हर. आमचं आयुष्य संपवून त्यांचं आयुष्य वेगवान करण्यासाठी येतो आहे इथेही एक नवीन फ्लायओव्हर. धन्यवाद. कणकवलीतल्या सगळ्या लोकांना आठवत असेल तो सगळा प्रसंग. आता कवी संमेलनाची सांगता मी झिंझिनाट कवितेने करणार आहे, पण त्यापूर्वी मी आमचे मित्र आणि हा एवढा मोठा सगळा प्रचंड ज्यांनी उद्योग केला अतिरुद्र स्वाहाकाराचा, ते आमचे मित्र विलास खानोलकर यांना पाचारण करतो मंचावर, यासाठी की शशिकांत तिरोडकर यांचा हा नवीन संग्रह, याचं रितसर प्रकाशन पुण्याला होणार आहे, पण आज योग श्री दत्तस्थानी आणि ते सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त, तर तुमच्या हस्ते त्याचं एक प्रकाशन व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही मंचावर यावं अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही प्रकाशन झाल्यानंतर परत खाली जाल, बसा आणि मग झिंझिनाट आपण त्याने सांगता करू. आयुष्यात पहिला क्षण कोणाच्या तरी पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होतं आणि ते तिरोडकरांच्या एवढ्या मोठ्या या कार्यक्रमामध्ये असा काही क्षण आपल्या वाट्याला येईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे थोडंसं गोंधळ झाला आहे, असं अचानक आलेलं हे. म्हणजे कधी कधी काय होतं की माईक हातात आला की दोन प्रकारची माणसं असतात. हां, एकाला थांबता येत नाही आणि एकाला बोलता येत नाही. हो, मी थोडासा बोलू शकतो, पण अवस्था थोडीशी अचानक आलेला प्रसंगावधान म्हणून, पण आनंद वाटला खरोखरच. एक गोष्ट अधोरेखित करतो या ठिकाणी की हे या प्रकाशनाचं उद्घाटन झालं आणि आज आम्ही व्यासपीठावर माणसं आहोत हे नंतर माझ्या लक्षात आलं. आता पुढे गोष्ट सांगतोय ती. कार्यक्रम ठरल्यानंतर एक महिन्याभरानंतर आम्ही एकत्र बोलता केळुसकरांशी बोलता आमच्या असं लक्षात आलं की आम्ही पाचही माणसं आद्य कुडाळ देशकर सारस्वत समाजाची आहोत आणि योगायोगाने अशा एका चांगल्या स्थानात आणि अशा एका ज्ञातीच्या अशा समूहामध्ये यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ते माझ्या हस्ते त्यांनी केलं, एवढा मोठेपणा मला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थांबतो. आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचेही खूप धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आम्हाला ही काव्यवाचन करण्याची संधी दिली म्हणून आयोजकांचे आम्ही सर्व कवी मित्रांच्या वतीने आभार मानतो. आणि झिंझिनाट ही कविता जवळजवळ 35-40 वर्ष झाली हिला. खूप पूर्वी लिहिलेली आहे मी. तिचे हजारो वेळा मी सादरीकरण केलं आहे आणि ती महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात आणि परदेशात सुद्धा खूप ठिकाणी मी ही कविता वाचली. मालवणी भाषेतली एक कविता खूप, म्हणजे श्रीलंका, सिंगापूर, श्रीलंकेला तर हे होते तिरोडकर बरोबर,
आम्ही खूप ठिकाणी ही कविता परफॉर्म केली, वाचली. ती कविता आपल्यापुढे सादर करतो आणि पुन्हा एकदा तुमचे पण सगळ्यांचे आभार मानतो यासाठी की तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि हे कवी संमेलन तुमच्यामुळेच रंगलं. झिंझिनाट की पान्नीत भेटलंस अंगा खेटलंस, पान्नीत भेटलंस अंगा खेटलंस काळोख किनाट, पान्नीत भेटलंस अंगा खेटलंस काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. पतेरो साळसाळ पायाबुडी, पतेरो साळसाळ पायाबुडी, फुरसा मारीत होता मनात उडी, पतेरो साळसाळ पायाबुडी, फुरसा मारीत होता मनात उडी. चलता चलता कुजबुजलस, चलता चलता कुजबुजलस, हीच माझ्या घराची जवळची वाट, पान्नीत भेटलस अंगात खेटलस काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. आणि प्रेमात पडलं किंवा राजकारणात पडलो माणूस तर त्याका काल बोललेलं आज आठवत नाही. एवढाच कशा 5 मिनिटापूर्वी आपण काय बोललो आणि आता काय बोलतो असा न आठवण्याची 2 कारणं. एक तर माणूस राजकारणात पडता नाही तर प्रेमात पडता. काय बोलत होतं नि खंय चलत होतं कोणाक माहिती, काय बोलत होतं नि खंय चलत होतं कोणाक माहिती. सगळ्या वाटेर निसतो पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट, पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. आणि अशा वेळी पत्रकार मित्र गावात शोधितच असतात खंय काय बातमी, कोणाचा गोविंदराव खंय चालले कोणाबरोबर, कोणाक घेऊन चालले, सगळी नॉट पेड, म्हणजे त्यांना काय पैसे बिशे मिळत नाही पण आपण ते बातमी पोचवता समाजकार्य करीत असतात. लांबसून बॅटरी ओक लागली जवळ, लांबसून बॅटरी ओक लागली जवळ, तू माका खासकन वडलस, लांबसून बॅटरी ओक लागली जवळ, तू माका खासकन वडलस, माझा काळी झाडदाड झाडदाड झाडदाड, माझा काळी झाडदाड झाडदाड झाडदाड, तुझा मातर धाडस भानाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. आणि शेवटी तुझ्या मागसून किती जणं भेटली. तिरोडकर खरा बोलत नाही पण माका बोलायचं लागतं. तुझ्या मागसून किती जणं भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. तुझ्या मागसून किती जणं भेटली, अंगात खेटली पण नाही पटली. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वैलो किनकिनाट. माझ्या कानात अजून तुझ्याच काकणांचो तो पहिलो वैलो किनकिनाट. पान्नीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट, हातात हात घेतलंस अकस्मात झालो झिंझिनाट. हॅलो, शेवटची 1-2 मिनटं मी तुमची घेतो आहे. अर्थात एवढा संपूर्ण हा प्रपंच ऐकल्यानंतर अक्षरांना सुगंध देण्याची वेडी जिद्द काय असते ह्या सगळ्या मान्यवरांनी आणि मानवंत कवींनी आपल्यासमोर ही रांगोळी रेखाटलेली आहे. आणि खरोखरच वातावरण एक वेगळं चैतन्याचं झालेलं आहे. थोडंसं कातर, थोडंसं हळवं, थोडीशी सामाजिक कविता, प्रेमकविता, मालवणी कविता या सगळ्यांचं सुंदर मिश्रण झालं आहे. आणि त्याची एक सुगंधी आठवण आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने कायम दरवळत राहील अशी या निमित्ताने आशा व्यक्त करूया. महेशजी, कार्यक्रमाची सुरुवात आपण अर्थातच आत्ता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं विलाजी खानोलकर यांनी हा संपूर्ण प्रपंच आपल्यासाठी रेखाटला आणि त्यांच्याच प्रास्ताविकेने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांच्यासोबत मालवणी मिश्किलपणा, मालवणी गप्पा, मालवणी गझली आणि एक छान कवितासुद्धा येते. म्हणजे विलासजी हे तुमचे चांगले मित्र असले तरीसुद्धा त्यांच्या आतमध्ये लपलेली कविता आहे ती नेहमीच आपल्याला ऐकायला आवडते. या निमित्ताने थोडं निवेदक म्हणून स्वातंत्र्य घेतो. आभार प्रदर्शनाच्या वेळी कार्यक्रमाचा स्टार्टर हा त्यांनी मेजवानीच्या निमित्ताने आम्हाला प्रास्ताविकेतून दिला होता. कार्यक्रमाची सोलकडी आणि कार्यक्रमाचा गुलाबजाम त्यांच्याच कवितेने व्हावा आणि आभार प्रदर्शन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी आमंत्रित करतो. विलासजी, आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. या निमित्ताने माझी बडबड या ठिकाणी थोडी कमी करतो. विलासजींना मी आमंत्रित करतो. विलासजींनी आभार प्रदर्शन करावं आणि निवेदकाचं स्वातंत्र्य म्हणून तुमच्या मनातलं एक मनगूज या ठिकाणी
तुम्ही आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने, कारण कविता विलाजींबरोबर येतेच आणि हा काव्यरंग आहे तो अजून छान पद्धतीने या निमित्ताने इथे रंगाची रांगोळी काढावी आणि या संपूर्ण काव्यरंगाचा समारोपसुद्धा एका छान कवितेने करावा. काय रे हॅलो आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन. माणसे तशी जवळचीच माणसे तशी जवळचीच पण आभाळा एवढी. माणसे तशी जवळचीच पण आभाळा एवढी. फक्त प्रेमापोटे जमली फक्त प्रेमापोटी जमली ही माझी शिदोरी केवडी ही माझी शिदोरी केवडी. तिरोडकर साहेब, केळुसकर, गोविंद नाईक, प्राजक्त सामंत, आज तुम्ही इथे आलात. 1% अंशभर आमच्या गावाला तुम्ही कळला असाल. तुम्ही चारही माणसं काय आहात हे फक्त विलास खानोलकर जाणतो. अशा 1000-1200 खुर्च्यांच्या पेंडॉलमध्ये तुडुंब गर्दी भरावी आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाळ्यांचा कडकडाट व्हावा, अशा प्रकारची ही चारही माणसं आज आपल्या प्रेमापोटी इथे आली. इथे येऊन त्यांनी काय मिळवलं मला माहिती नाही, परंतु मी जबाबदारीने सांगतो की अशा एका रुद्रस्वाहाकाराच्या कार्यक्रमात हा काव्यसंमेलनाचा केलेला माझा प्रयोग आहे. एक दिवस याच व्यासपीठावर असं भलभक्कम काव्यसंमेलन होईल, 1000-1200 खुर्च्या भरतील आणि अखंड टाळ्यांचा कडकडाट होईल आणि त्या कार्यक्रमाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासाचं पहिलं पान तुमच्या नावाने भरेल, कारण याची सुरुवात तुम्ही चौघांनी केलेली आहे असं त्याच्यावर लिहिलेलं असेल. मित्रो, एक वाटवे नावाचे एक माझे मित्र मुंबईत काही असं कार्यक्रम संस्कृती करत असताना त्यांनी काहीतरी एक प्रेमसंदर्भातला कार्यक्रम बसवला. शिवाजी मंदिरमध्ये त्यांचा प्रयोग होता आणि त्यांचं काहीतरी ते विषय असा होता की त्यांचा ते प्रेमसंबंध जुळला नाही, लग्न झालं नाही आणि अचानक त्या मुलीचं लग्न त्या बापाने करून दिलं. आणि तो कार्यक्रम बसवताना खूप मोठी माणसं ती, तर काय वेळ आली तर त्यांनी मला फोन केला, विलास म्हणले असा सगळा कार्यक्रम बसला आहे, उद्या प्रयोग आहे आणि अशा एकाच ठिकाणी तिचं लग्न होऊन जातं आहे आणि हा मुलगा काय त्याच्या मनामध्ये येईल अशा प्रकारची 4 ओळींची कविता मला हवी आहे. तर अरे बाबा म्हटलं नको म्हटलं, तर मी म्हटलं कामात नाही नाही म्हणले हवाच म्हणले. त्याचं काय होईल, तिच्या बापाने तिचं लग्न लावून दिलं तर त्याचं काय होईल याच्यावर मला 4 ओळींची कविता हवी. म्हणजे उद्या सकाळपर्यंत द्यायची. तर म्हटलं हां बघतो बघा काय त्याने झालं. आणि हे जे काय मी माझ्या आयुष्यामध्ये लिहितो ते फक्त पेन माझ्या हातात असतं, बाकी सगळं ते बसले तिकडून येतं. तर ते एक 5-7 मिनटात त्याला फोन केला, म्हटलं कागद घे आणि लिही म्हटलं असं. आणि ते आलं बाबानू त्याच्यात. आणि ते असे शब्द होते, वनव्यात वैशाखाच्या तू चुडा भरोनी हिरवा. वनव्यात वैशाखाच्या तू चुडा भरोनी हिरवा. सुरसनईचा घेऊन गेली अन माझी मनपिंगानी धरणीला शरण गेली अन माझी मनपिंगानी धरणीला शरण गेली. ही मधली गंमत एक कविता म्हणून ना, एक कविता एक माझ्या आयुष्यात मी लिहिलेली पहिली कविता, 3 कडव्याची कविता आहे. आवडेल म्हणतो, जरा त्रास देतो तुम्हाला. हां, ते आमचे गेलेले दिवस. त्या कवितेची प्रस्तावना मोठी आहे, करणार नाही, घाबरू नका. त्या प्रस्तावनेतली गंमत कधीतरी करू आपण. कविता अशी आहे, ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही. ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही. तेव्हा आम्ही केलेली मजा सांगान तुमका पटायची नाही. ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही. तेव्हा आम्ही केलेली मजा सांगान तुमका पटायची नाही. वडाच्या पानाचो करू खोलप्यो आंब्याच्या तोरांची करू भेदका. वडाच्या पानांचो करू खोलप्यो आंब्याच्या तोरांची करू भेदका. गनो आणि तिळाचा त्याल मनो आणि तिकटाची भुकटी. गनो आणि तिळाचा त्याल मनो आणि तिकटाची भुकटी. पांडगो झील दुकानदाराचो तो आणि गुळाचो खडो. पांडगो झील दुकानदाराचो तो आणि गुळाचो खडो. मीठ मात्र पाजारलाला ता असायचा मी आणलाला. मीठ मात्र पाजारलाला
ता असायचा मी आणलेला, घरातल्यांका दडवून दडवून गवत कुड्यात खिरमाट करू. घरातल्यांका दडवून दडवून गवत कुड्यात खिरमाट करू. तेव्हाच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकराच्या लोणच्याक नाही. तेव्हाच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकराच्या लोणच्याक नाही. पण आता आम्ही मोठे झालो, खिरमाट करूक आमकां सवडच नाही. ते आमचे गेल्ले दिवस आता परत येवचे नाही. तेव्हा आम्ही केल्ली मजा सांगान तुमकां पटाची नाही. मातयेच्या कुंडल्यात दूध तापव, मातयेच्या कुंडल्यात दूध तापव. साय जाय इरजानाक, दूध जाय चाय पानयाक. साय जाय इरजानाक, दूध जाय चाय पानयाक. आमच्या नशिबाक कुंडला खरडवणी खरडूसाठी, आमच्या नशिबाक कुंडला खरडवणी खरडूसाठी. खुब्याच्या शिपयेन खरडवलेली खरवडणी गावा शिपी 2 शिपी. खुब्याच्या शिपयेन खरडवलेली खरवडणी गावा शिपी 2 शिपी. तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याच्या श्रीखंडाक नाही. तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याच्या श्रीखंडाक नाही. पण आता आमच्याकडे स्टीलचे टॉप झाले, दूध तापवूक आमच्याकडे कुंडलाच नाही. ते आमचे गेल्ले दिवस आता परत येवचे नाही. तेव्हा आम्ही केल्ली मजा सांगान तुमकां पटाची नाही. ते आमचे गेल्ले दिवस आता परत येवचे नाही. तेव्हा आम्ही केल्ली मजा सांगान तुमकां पटाची नाही. 2 घेव करट्यो, 2 घेव करट्यो, एकात घालू निखारे, त्याच्यात घालू हरभरे, दुसरी करटी वर उपडी. 2 घेव करटे, एकात घालू निखारे, त्याच्यात घालू हरभरे, दुसरी करटी वर उपडी. खालीवर हलव जरा, करटे तापत हात भाजत, करटे तापत हात भाजत. तेव्हा त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत. तेव्हा त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत. तेव्हाच्या त्या भाजलेल्या हरभऱ्यांची चव आताच्या काबुली चण्याक नाही. तेव्हा त्या भाजलेल्या हरभऱ्यांची चव आताच्या काबुली चण्याक नाही. पण आता आमच्याकडे सिलेंडरचे गॅस झाले, आता आमच्याकडे सिलेंडरचे गॅस झाले. हरभरे भाजूक आमच्याकडे निकारेच नाही. ते आमचे गेल्ले दिवस आता परत येवचे नाही. तेव्हा आम्ही केल्ली मजा सांगान तुमकां पटाची नाही. ते आमचे गेल्ले दिवस आता परत येवचे नाही. तेव्हा आम्ही केल्ली मजा सांगान तुमकां पटाची नाही. धन्यवाद मित्रो, तुम्ही सगळेजण माझ्या प्रेमापोटी इथे आलात. आजची रात्र रंगवलीत. पुन्हा एकदा असंच कधीतरी याच व्यासपीठावर आपल्या सर्वांसोबत बात करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. आपल्या सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. शुभरात्र. धन्यवाद.